हॅलो नमस्कार, रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज इथे आपण साबुदाण्याची खीर बनवणार आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये झटकीपट होणारी एकदम बासुंदीसारखी आपली साबुदाणा खीर बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी ते सामान घेतलं आहे। काजू आणि बदामचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतले। 10 ते 12 केशरच्या काड्या आहेत, वेलची पावडर आहे, तूप आहे आणि साबुदाणा भिजवलेला आणि साखर आहे। कढईमध्ये आपण तूप टाकूयात। तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे काजू आणि बदामचे तुकडे घेतले ते टाकून घेऊयात, भाजून घेऊयात। 2 ते 3 मिनिटं आपण मंद गॅसवरती आपण काजू बदाम भाजून घेणार आहे। काजू बदाम भाजले की ते छान असे क्रंची लागतात। आणि इथे मी दूध घेतलेलं आहे, दूध टाकूयात। अर्धा लिटरपेक्षा जास्त दूध आहे, मी तर दूध टाकलेलं आहे, गरम करून घेतलेलं आहे। व्यवस्थित हलवून घेऊयात आणि त्याच्यामध्ये वेलची पावडर आणि काही केशरच्या काड्या घेतल्यात ते टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं हलवून घेऊयात। उकळी छान आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण भिजवून घेतलेला साबुदाणा टाकूयात। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि चवीनुसार साखर टाकूयात। तुम्हाला किती गोड हवंय त्याप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकता आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं। आणि छान अशी उकळी आली की गॅस आपला फास्ट ठेवायचा आणि दूध आपलं आटवून घ्यायचं पूर्ण। आपण जसं बासुंदीला करतो ती प्रोसेस करायची। साई आपली मोडत राहायची, व्यवस्थित हलवत राहायचं सारखं। बघू शकता तुम्ही, जे कडेला दूध लागलेलं आहे तेही आपण काढून घ्यायचं। छान असा दाटसरपणा आपल्या खिरीला येत आहे। हे बघा, आपली खीर इथे तयार आहे। एकदम बासुंदीसारखी आपली खीर आणि केशर टाकले त्याच्यामुळे कलरही खूप छान आलेला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा। तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली साबुदाण्याची खीर झालेली आहे आणि तयार आहे आपली साबुदाणा बासुंदी खीर। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।